भोंदू खऱ्याची पोलीस कोठडी आज संपणार। तिसऱ्या गुन्ह्यातील कोठडीनंतर आता चौथ्या गुन्ह्यात खऱ्याच्या कोठडीसाठी एसआयटी प्रयत्न करणार असल्याची माहिती। नाशिकच्या नामांकित कंपनीतील महिलांच्या शोषण प्रकरणी कंपनीतील 6 कर्मचारी निलंबित। अटकेतील आरोपींवर कडक कारवाई। तर शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होईल। बारामतीतल्या मेळाव्यात बोलताना अदिती तटकरे यांचं वक्तव्य। पंढरपूरमध्ये 21 वर्षीय तरुणीवर ऍसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना समोर। 2 अज्ञातांकडून तरुणीवर हल्ला। अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। आज संध्याकाळपासून हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकाबंदी। ट्रम्पच्या घोषणेनंतर अमेरिकी सैन्याकडून नाकेबंदीची वेळ निश्चित। इराणी बंदरातील जहाजांवर निर्बंध। हॉर्मुझ नाकाबंदीच्या मुद्द्यावर इराणनं दिला इशारा। अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागेल म्हणत दिली सक्त ताकीद। हॉर्मुझ नाकाबंदीच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर $105 प्रति बॅरेलवर जाऊन पोहोचले। राज्यात उन्हाचा तडाखा। विदर्भातील कमाल तापमानात वाढ। अकोल्यात पारा 43.1 अंशावर। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवणार। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन। दुःखद प्रसंगी आशाताईंच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन। जगभरातील कोट्यवधी रसिकांच्या मनावर आपल्या आवाजानं ज्यांनी अधिराज्य गाजवलं अशा ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले। मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये त्यांचं काल निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तब्बल 7 दशकांहून अधिक काळ संगीत जगतावर राज्य करणारा एक जादुई आणि अष्टपैलू स्वर कायमचा काळाच्या पडद्याआड गेला। जरी गेले तरी आशा, होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते। कधी अवखळ, कधी नटखट, कधी मादक, तर कधी झिंगाट, तर कधी उदास। गझलेची नजाकत असो किंवा भूपाळीतली शांतता, भारतीय शास्त्रीय संगीताची खोली असो किंवा लोकगीतांची जोडलेली नाळ, कव्वालीची उर्मी आणि सुगम संगीताची भावमधुर लय, आयुष्यातला प्रत्येक मूड, त्याला साजेशी तब्बल 12,000पेक्षा जास्त गाणी। हिंदी, मराठी, बंगाली नव्हे तर सुमारे 20 भाषांवर प्रभुत्व, क्वीन ऑफ वर्सॅटिलिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले। 12,000पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या आशा भोसलेंनी प्रत्येक गाण्याला आपल्या आवाजानं 4 चांद लावले होते। आशा भोसले यांचा जन्म 1933 साली दीनानाथ आणि शेवंती मंगेशकरांच्या घरात झाला। लता, मीना, आशा, हृदयनाथ या भावंडांपैकी त्यांना 3रा नंबर। 1949 मध्ये आशाताईंचा गणपत भोसलेंशी विवाह झाला। गणपत आणि आशा भोसलेंना हेमंत, आनंद, वर्षा अशी 3 मुलं होती। 1960 मध्ये आशा भोसले गणपत भोसलेंपासून विभक्त झाल्या। 1980 मध्ये त्यांनी संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत 2रा विवाह केला। 1994 R.D. बर्मन यांचं निधन झालं आणि 2012 मध्ये मुलगी वर्षा आणि 15 मध्ये मुलगा हेमंत यांचं निधन झालं। मैं आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम आनंद भोसले दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए। और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे। लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू। पण दुर्दैवाने
काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जगविख्यात गायिका आदरणीय आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या खरोखरच एक संगीत क्षेत्राची खूपच हानी झालेली आहे. नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या ह्याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे. आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आशाताईंची गायकी ही अफाट अष्टपैलूंसारखी ओळखली जाते. त्यांनी 20 पेक्षाही अधिक भाषांमध्ये 12,000पेक्षा जास्त गाणी गायलीत. शास्त्रीय संगीत, गझल, भजन, कव्वाली, पॉप आणि कॅबरे अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम यासारख्या उडत्या चालींच्या गाण्यांपासून ते दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान यासारख्या गंभीर गाण्यांपर्यंत त्याने दिलेलं योगदान अगदी अजरामर आहे. संगीतकार R.D. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांच्यासोबत त्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा एक सुवर्ण अध्याय लिहिला. त्यांच्या अफाट कार्यासाठी त्यांना 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेला. 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. 2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 7 फिल्मफेअर पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली होती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना दिला गेला होता. तर महाराष्ट्र सरकारकडनं 15 पेक्षा अधिक पुरस्कार दिले गेले. भारत पाकिस्तान असोसिएशनचा नायटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार, तर BBC आकाशवाणीचा जीवन गौरव पुरस्कारही त्यांना प्रदान केला गेला होता. सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी तयार झाली आहे. Asha ji was one in a million. This is the end of an era of iconic work, biggest volume of work, quality and quantity. उनके जैसे और कोई नहीं हो सकता. ऐसे सिंगर जो मेरे ख्याल से उनके गाने सुन के हम लोग बचपन से बड़े हुए हैं और हर जनरेशन को, आज हम जेनजी की बात करें, वो जनरेशन भी आशाताई के गाने पे, चाहे वो पब में, डिस्को में या जहाँ पे भी हम देखे उनके गाने पे थिरकते लोग आज भी उनको याद करते, तो उनको मिस किया जाएगा. इतकी अप्रतिम गायकी, इतकी अप्रतिम तयारी, म्हणजे कुठल्या एखाद्या अभिजात क्लासिकल म्युझिशियनहून जास्त मोठी तयारी असलेले हे आवाज आशाताईंचा आवाज होता आणि गायकी होती. पण त्यात त्यांचा खेळकरपणा, त्यांची मस्ती, ते सगळं काही इतक्या सुरेख प्रकारे त्या गाण्यात आणत होतं. 70 वर्षाहून जास्त त्यांचा प्रवास होता. गेल्या 70 वर्षांपासून आशा भोसले गात होत्या. काळ बदलत गेला, गाण्यांची रूपं बदलली, ऐकण्याच्या सवयी बदलल्या, पण आशाताईंचा आवाज तसाच राहिला. प्रत्येक वळणावर नवं रूप धारण करत तितक्याच मोहकतेनं उमलत राहिला. आशा भोसले आपल्यात नाही राहिल्या, पण त्यांचा आवाज कायम असाच राहणार आहे. केवळ आजच नाही, येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांच्या आवाजातली मोहकता दरवळत राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.